इराण अमेरिका युद्धामध्ये आता ट्रम्प यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? अमेरिका इराणपासून हजारो किलोमीटर दूर आहे. तिथं हल्ला करण्याची क्षमता असलेली शस्त्र इराणकडे नाहीत. बरोबर आहे. इराणला अमेरिकेवर हल्ला करण्याची कितीही इच्छा असली तरी इराण तसं करू शकत नाही. पण सध्या इराणसाठी खरा विलन ट्रम्प आहे. त्यामुळे ट्रम्प यांना कसं नुकसान पोहोचवता येईल, बदला कसा घेता येईल यासाठी इराण नवनवे प्लॅन बनवत असल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती देशांमधील प्रॉपर्टीज या इराणच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. ट्रम्प यांचा ब्रँड इराणच्या अगदी जवळ आहे. आखातामधील ट्रम्प यांची भागीदारी असलेले किंवा त्यांच्या नावानं बनवले गेलेले प्रकल्प इराण उद्ध्वस्त करू शकतो अशी चर्चा आहे. युद्धात एक नियम असतो, शत्रूपर्यंत पोहोचता आलं नाही तर त्याच्या प्रभावापर्यंत पोहोचा. आणि सध्या अमेरिकन हवाई हल्ल्यांमध्ये इराणमधील लष्करी ठिकाणं, बंदरं आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान होत आहे. पण इराण अमेरिकेच्या मुख्य भूमीवर तितक्याच सहजपणे प्रत्युत्तर देऊ शकत नाही, हल्ला करू शकत नाही. मग इराण बदला कसा घेणार? तर अमेरिकेच्या आखातामधील लष्करी तळांवर इराणकडून हल्ले सुरू आहेत. आणि मागील काही वर्षात अमेरिकेनं आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यामधील काही प्रकल्पांना ट्रम्प यांचं नाव सुद्धा देण्यात आलंय. त्यामुळे सध्याच्या घडीला इराणचा सगळ्यात मोठा दुश्मन, ज्यांच्या इशाऱ्यावरून इराणच्या सुप्रीम लीडरवर हल्ला झाला, ते ट्रम्प यांच्यासोबत बदला घेण्याची भाषा इराणमध्ये केली जाते. आयतुल्ला खमेनी यांच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा ट्रम्प यांना मारण्याची भाषा करण्यात आली होती. इतकंच काय, तर ट्रम्प यांचे शवपेटीतले पोस्टर सुद्धा तेहरानमध्ये लागले होते. आता आखाती देशांमधील ट्रम्प यांच्या नावाचे अब्जावधी डॉलरचे प्रकल्प हे इराणच्या टार्गेटवर येऊ शकतात असा दावा केला जातोय. आता हे प्रकल्प नेमके कुठे कुठे आहेत तेही आपण बघूयात. UAE ट्रम्प यांच्या नावाचे प्रकल्प आहेत. दुबईमध्ये ट्रम्प यांच्या नावानं 2 मोठे प्रकल्प सुरू आहेत. ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर हे सुमारे 80 मजली लक्झरी टॉवर आहे. याची अंदाजे किंमत $1 अब्ज आहे आणि 2025 मध्ये या प्रकल्पाची घोषणा झाली आहे. याशिवाय ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब हे सुद्धा आहे. आणि सौदी अरेबियामध्ये ट्रम्प ब्रँडचे अनेक प्रकल्प जाहीर झालेत, ज्यामध्ये ट्रम्प टॉवर रियाध, ट्रम्प प्लाझा जद्दा हे जद्दामधील लक्झरी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प आहे. अंदाजे किंमत $530 दशलक्ष असल्याचं कळतंय. याशिवाय ट्रम्प गोल्फ क्लब वाडी सफर हाही प्रकल्प होतोय. कतारमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब अँड विलाज हा प्रकल्प समेस्मा प्रोजेक्टचा भाग आहे. संपूर्ण समेस्मा कोस्टल प्रोजेक्टची किंमत अंदाजे $5.5 अब्ज असल्याचं कळतंय. तर ओमानमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल ओमान लक्झरी हॉटेल, गोल्फ कोर्स आणि समुद्रकिनारी विलांचा प्रकल्प होतोय. अंदाजे गुंतवणूक $500 दशलक्ष इतकी असल्याचं कळतंय. आता इराण या प्रकल्पांना लक्ष्य का करू शकतो तेही समजून घेऊ. अहवालानुसार इराणचं लक्ष ट्रम्प यांच्या वैयक्तिक मालमत्तेपेक्षा ट्रम्प या ब्रँडला, त्यांच्या नावाला नुकसान पोहोचवणं असू शकतं. 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी हे मारले गेले होते. हा हल्ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर झाला होता. आणि आता यावर्षी 2026 मध्ये इराणचे सुप्रीम लीडर खमेनी यांच्यावरील हल्ला अमेरिकेच्या मदतीनं झाला, ज्याला परवानगी ट्रम्प यांनीच दिली होती. तेव्हापासून इराणकडून बदला घेण्याची भाषा सातत्यानं केली जाते. आता इराण प्रत्यक्षात ट्रम्प नावाचे जे काही टॉवर्स आहेत किंवा ट्रम्प यांच्याशी निगडीत मालमत्ता असतील किंवा प्रोजेक्ट असतील यांच्यावर हल्ला करू शकतो का? याचं उत्तर सोपं नाहीये. अहवालांमध्ये तशी शक्यता व्यक्त केली गेली असली तरी देखील कोणत्याही ट्रम्प प्रकल्पावर हल्ला करण्याची अधिकृत योजना किंवा पुष्टी झालेली नाहीये. आणि तज्ज्ञांच्या मते अशा प्रकल्पांवर थेट हल्ला करणं अत्यंत अवघड ठरेल, कारण ते प्रकल्प UAE, सौदी अरेबिया, कतार आणि ओमान सारख्या देशांमध्ये आहेत. या देशांकडे मजबूत हवाई संरक्षण व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी अमेरिकेची लष्करी उपस्थिती सुद्धा आहे. अमेरिकेचं लष्कर आखातातील या देशांमध्ये आहे. त्यामुळे इराण सहजासहजी हल्ला करू शकणार नाही. पण मागे 35-40 दिवस जे युद्ध चाललेलं होतं त्यामध्ये इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना ज्या पद्धतीनं डॅमेज केलेलं होतं आणि त्यानंतर आता सुद्धा 6 दिवसांपासून ज्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये इराणकडून टार्गेट केले जात आहेत, हल्ले केले जात आहेत. त्यावरून इराणला हलक्यात घेता येणार नाही. आता जर असा हल्ला झालाच तर परिणाम काय होतील? आखाती देशांमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तिथलं पर्यटन आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. विमा खर्चही वाढू शकतो. जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ शकतो. मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढू शकतो. याशिवाय तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो.